आज आपण गारमेंट फिनिशिंग विषयी माहिती घेणार आहोत. गारमेंट फिनिशिंग मध्ये प्रामुख्याने ट्रिमिंग, लॉन्ड्रिंग, डाग काढणे आणि पॅकिंग ह्या प्रक्रिया येतात. त्यात पहिली आहे ट्रिमिंग. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यावर टांगलेले धागे आणि लहान पसरलेले धागे हे थ्रेड क्लिपरच्या साह्याने काढले जातात. याचा उपयोग धागे कापण्यासाठी केला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे थ्रेड सोकिंग मशीन असते. या मशीनच्या साह्याने कपड्यावर लागलेली धूळ व धागे सहज काढून टाकता येतात. शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या हे मशीन आहे आणि त्यावर कपड्याची धूळ आणि धागे एकाच वेळेस काढण्यासाठी काढता येतात. विशेषतः डिझाईन केलेल्या सेक्शन ऑपरेशनद्वारे एकाच वेळी कपड्यातील धुळीप्रमाणेच एक दोलन तयार करते. हे सर्व प्रकारचे हलके आणि जाड कपडे, घराच्या सुसज्ज वस्तू आणि आंघोळीसाठी वापरले जाणारे बाथरोब हे सुद्धा यात सहज जाऊ शकतात आणि यामध्ये सहज काढता येण्याजोगे लिंक फिल्टर प्रदान केलेले आहे. सर्व लिंक सैल धागा आणि धुळीचे कणांचे संकलन मशीन सरासरी 2000 पेक्षा जास्त तुकडे हाताळू शकते. पॅकिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये खरेदीदाराला चांगल्या सुस्थितीत आणि सुरक्षित अवस्थेत कपडे सादर केले जातात. कपडे वैयक्तिकरित्या इस्त्री केले जातात आणि पॅक केले जातात आणि त्यानंतर वैयक्तिकरित्या पॅक केलेले कपडे मोठ्या प्रमाणात कार्टन आणि कंटेनरमध्ये पॅक केले जातात. लॉन्ड्री मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना काही खरेदीदारांना धुतलेल्या कपड्यांची गरज असते. त्यासाठी कपड्याचे संकोचन भत्ते देऊन उत्पादन केले जाते आणि नंतर त्याला इस्त्री केली जाते व पॅकिंग केली जाते. वॉशिंग आणि वाळवण्याच्या कामासाठी वॉशिंग विभागामध्ये वॉशिंग आणि ड्राईंग मशीनचा वापर केला जातो. संपूर्ण प्रक्रियेला व्यावसायिक शब्दात लॉन्ड्री असे म्हटले जाते आणि खालील उपकरणे हे लॉन्ड्रीसाठी वापरली जातात. एक वॉशिंग मशीन, दुसरा आहे हायड्रो एक्स्ट्रॅक्ट मशीन आणि ड्राईंग मशीन. वॉशिंग मशीन उत्पादनात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. 2 प्रकारच्या वॉशिंग मशीन वापरल्या जातात. एक ॲगिटेटर टाईप आणि दुसरा आहे सिलेंडर टाईप. वॉशिंग मशीन मध्ये वॉश टब असतात ते जे आतून ॲनोडाइज्ड ॲल्युमिनियम किंवा पॉलिसिलिन इनॅमल स्टेनलेस स्टील पासून बनविलेले असतात आणि बाहेरून सिंथेटिक इनॅमल असतात. पारंपरिक वॉशरमध्ये गोल टब असतात. जरी गोलाकार कोपरे असलेले स्क्वेअर टब देखील वारंवार वापरले जातात. धुण्याचे पाणी जलद थंड होण्यापासून रोखण्यासाठी काही मॉडेल्समध्ये दुहेरी भिंतींचा टफ असतात. आंदोलनाच्या खाली एक सेडिमेंट ट्रॅप आहे जो स्थिर घाण कपड्यांमध्ये परत येण्यापासून प्रतिबंधित करतो. टफचे झाकण सहज वेगळे करता येते, जरी जे टफ दुसऱ्या बाजूला देखील जोडलेले असू शकते. टफच्या तळाशी सहसा वॉश वॉटरचा निचरा होण्यासाठी एक ओपनिंग ठेवलेली असते. आवश्यकतेनुसार थेट किंवा ड्रेन क्लॅम्प द्वारे वापरण्यात येते. हायड्रो एक्स्ट्रॅक्टर्स
हायड्रो एक्सचेंजरचा वापर कपडे धुतल्यानंतर किंवा कपड्यांमधून पाणी काढण्यासाठी केला जातो. हे कपडे पिळून टाकण्याऐवजी केंद्र प्रसारक शक्तीने पाणी काढण्यासाठी वापरले जाते. हायड्रो एक्सट्रॅक्शन नंतर कपडे सुकवण्याच्या मशीन मध्ये नेले जातात. ड्रायिंग मशीन, वाळवण्यासाठीचे यंत्र, ज्यांना फक्त ड्रायर्स म्हणतात. याचा वापर वस्त्रोद्योगामध्ये कपडे लवकर सुकवण्यासाठी केला जातो. हे देखील वॉशिंग मशीन सारखेच दिसते, परंतु याच्या मध्ये कपडा घालवण्यासाठी केबिन आहे आणि केबिन मधून गरम हवा गेली जाते, त्यामुळे कपडा लवकर सुकतात. आवश्यकतेनुसार गरम हवेच्या मार्गाचे तापमान आणि वेळ सेट केला जाऊ शकतो. आता एक दिवस, वेळ आणि स्वयंचलित तापमान नियंत्रण देखील केले जाते. नवीनतम मॉडेल्स आहेत मध्येच नवीनतम घरगुती मॉडेल्स वॉशिंग मशीन मध्ये एक लहान कोरडे युनिट देखील प्रदान केले जाते, परंतु औद्योगिक मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणावर कपडे सुकवण्यासाठी स्वतंत्र मोठ्या प्रकारचे ड्रायर वापरले जाते.